म्हणाले, पिंकू पण आता मोठी होत आहे, तिला पण शाळेमध्ये घालायचे आपल्याला. तुम्ही काही पैशाचा बंदोबस्त करायला की नाही? अगं सोनम, पिंकूचं स्कूल इंटरनॅशनल आहे ग, त्याला कमी पैसे थोडी लागतात सरकारी शाळे एवढे. हे बघा पिंकूचे पप्पा, मी तुम्हाला सरळ सांगून ठेवायले, माझ्याकडे असा कोणताही एक दागिना आता उरला नाही बघा. तुमच्या माईने जे एवढे पैसे जपून ठेवले तर जाताना का तुमची माय घेऊन जाणार आहे काय सगळे पैसे? माझ्या लेकराचं ऍडमिशन पण सध्या महत्वाचं आहे ना. तुम्ही माय लेकर मिळून तिचं जीवन उद्ध्वस्त करा सुरू होण्याच्या पहिलेच. सोनम, मी याविषयी आईला आज बोलतो. लक्षात ठेवा, आज जर तुम्ही बोलल्या नाही ना तर उद्या आपल्या घरामध्ये तमाशा झाल्याशिवाय राहणार नाही बघा. लेकीला बरं लावते तुमची माय, तुम्ही काय सावत्र व्हा की काय? सोनम, बस झालं आता बघ बघ करणं तुझं किती वेळचं. उद्या बोलतो म्हणलं ना मी आईला. बोलतो म्हणलं ना मी आईला. माई समोर तोंडातला शब्द तरी निघते का तुमच्या? काही कमवलं नाही म्हणून कान कोंड्यासारखं वागतात त्यांच्या समोर. पिंकी, तू कुठे चालीस आता? ही कार्टी एक नुसती आगाव झाली. तुला सगळेच खराब दिसतात ग, तू एकटीच चांगली आहेस घरामध्ये. खूप पैसा जमा करून ठेवला तुमच्या माईने, द्यायचे म्हणले की झळ लागते, झोमते. बेटा राहुल, ऐक ना. अरे काय माहिती, मी आंघोळ करून येत होते, काय माहिती चष्मा कुठे होता माझ्या हातातून पडला आणि फुटला रे. याला जरा दुरुस्त करून आणून घे ना. तुमच्याकडले पैसे काय सगळे लेकीला लावले की काय? सोनम, तू शांत बस. आई तुला बोलायली का? मला बोलायली ना. आई, तुला अगोदरच माहित आहे किती कडकी चालली ते. पिंकूच्या शाळेचं ऍडमिशन पण होत नाही, माझ्याकडे पैसे पण नाहीत सध्या. बेटा राहुल, 400-500 रुपये लागतील रे फक्त चष्मा दुरुस्त करून आणायला. मला दिसत नाही रे, पडाय बिडायची हो मी कुठं. उगं नाही तर तुमच्या जीवाला अजून ताप. पडण्यापेक्षा वरी गेली तर बरं होईल, सोडून आम्हाला. राहुल, तुला देते मी पैसे, याला दुरुस्त करून आण. मला दिसत नाही काही पण. हा, चष्मा दुरुस्त करून आणायला पैसे आहेत तुमच्या माईकडं. माझी लेक अडाणी राहिलेली चलते, एवढूसे लेकरू आहे, तिला शाळेत टाकायचे, मला पैसे नाहीत जवळ. तुमच्या माईने दिले तर होत नाही का? ह्या अशा गोष्टी घडतात म्हणूनच सासू सुनाचं जमत नाही कोणत्याच घरामध्ये. समजून घ्यायचं असते कोणीतरी. सोनम, लागल्याने पैसे मी देते ना ग, मी का नाही म्हणायले की काय? सध्या माझ्याकडे नाही तर ग, बँकमध्ये आहे तर. त्याला काढायची पण प्रोसिजर जरा वेगळी आहे. केव्हा काढता मग? आता काम आहे मला, माझ्या लेकीचं ऍडमिशन करायचंय. किती दिवसापासून बोंब राहिले मी, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज जायना गेलाय वाटते. ओ, काही गरज नाही चष्मा दुरुस्त करायची, सगळं दिसायले तुमच्या आईला. सोनम, तुझ्या आईसोबत असं झालं असतं तर तू काय बघत राहिली असतीस का ग? राहुलला तरी करून आणून देणार चष्मा दुरुस्त माझा. हे बघा आत्या, जेव्हा आम्हाला पैशाची गरज आहे तेव्हा तुम्ही आमच्याकडे बघणार गेले, आम्ही तुमच्याकडे काय म्हणून बघावं? आई, सोनम खरं बोलायलीये. पिंकूला आम्हाला टाकायचंय, ऍडमिशन करायचंय. पैसे सध्या नाहीत माझ्याकडे, माझे पैसे अडकून बसले तर. माझ्याच पैशावर बसल्या का तुम्ही? तुम्ही हे विसरू नका, ज्या घरात तुम्ही राहायला नाही, माझ्या नवऱ्याचं माझं घर आहे. आणि हो, तुमचा जर व्यवहार माझ्यासोबत असाच राहिला ना तर सगळी प्रॉपर्टी मी देऊन टाकेल अनाथ आश्रममध्ये. आणि फैर पिंट्या, तू एक बायकोचा बैल. तुला लहानाचं मोठं केलं तेव्हा तुला जर आंधळी बनून जर कुठं पाडलं असतं ना तर तुला समजलं असतं बघ. सल्लेत मोठे माझ्या संग दुनियादारी करायला. मागून बघा तुम्ही दोघ जण, मला 1 रुपया दाखवते तुमची आता. हे बघ सोनम, तुझ्या अशा वागण्यानं जर आईनं मला प्रॉपर्टी नाही दिली ना तर बघून ठेव तुझी कशी मी काशी करतो ते. उठलं की सुटलं भांडणच करायला उठते, जरा प्रेमाने घेत नाही काही. थांब आता म्हातारीची दाखवते, हिला भाकर देते का बघ की आता. कोणाच्या पण पोटाला असे लेकरं जन्माला येऊ नये. लहानपासून यायचं, हगणं मुतणं करा, मोठे होऊन लेकर काय डोक्यावर मुतावं म्हणून. खरंच बाई, लेकाला काहून कळत नाही. सुना तर आपल्या नसतात, लेकं तर आपल्याच पोटातून येतात की आपल्याच रक्ताचे राहतात की. माईचा त्रास काहून कळत नाही लेकायला. त्याला म्हणलं दिसना गेले रे मला, करुणा दुरुस्त तर पैसे नाही म्हणाले. अरे माईसाठी तुझ्याकडे 500 रुपये नाहीत का र? कुठं फेडशाल रे जाऊन हे पाप. आई, दे मला चष्मा, मी दुरुस्त करून आणतो. राहू दे बापू, कहाला आणशी, तुला काय घेणं देणं आहे मायून? बायको आली तुझी आता. राहू दे बापू, नको करून आणू, नाहीतर पैसे संपतील तुझ्या जवळचे. तसं पण माझं काय, मी किती दिवस राहणार आहे? तुला आणि तुझ्या बायकोला संसार करायचा जन्माचा. पण एक गोष्ट लक्षात ठेव राहुल, तुला पण लेक आहे. उद्या तुझ्यासोबत असं होईल तेव्हा तुला माझी आठवण येईल बघ. ईश्वराचा, जगाचा आणि समाजाचा नियमच आहे, जशी करणी तशी भरणी. त्याच्यामुळे तुम्ही माझं बघू नका, आज आहे उद्या नाही. माझं काय, खाल्ला तर कुटका खाल्ला, नाही तर आराम केला, कधी पण देव नेईल मला. माय, असं काहून म्हणायली शे? आज माझ्याकडे पैसा नाही म्हणून जरा टेन्शन मध्ये मी जरा तंग आहे. जाय बापू जाय, तुझ्या बायकोच्या हाऊस पूर्ण कर सगळ्या. मोठ्या तोंडानं मला म्हणायली लेकीचं ऍडमिशन राहिले, पैसा सोडना गेल्या तुम्ही. तिचं 1 लाखाचं तर मेकअपचं सामान असेल, परसा, साड्या, लिपस्टिकी. तोंडवर घेऊन मला म्हणायले तर 500 रुपये नाही तर आईनं नीट करायला माझं. अरे जा रे जा, 2 जण पण जा. अशा लेकाची सुनाची मला काही गरज नाही. परके लोक बरे शेजारी, निदान बाहेर निघल्यानं तरी म्हणतात
माय जेवलीस का? तब्येत बरी आहे का तुझी म्हणून? आणि तुम्ही आणून देणार तर काय झालं मला चष्मा दुरुस्त करून? बकळ हाय तर आणून देणारे. माय मी अण्णा म्हणलो नव्हतो ये. माझ्याकडे पैसे नाही ते समजून घे की जरा तू मला पण. बापू, दिवसभर बायको जवळ बसून राहिल्यानं पैसा येत नाही जवळ. तिला काय कोणी उचलून पळून घेऊन चाललंय की काय तुझ्या बायकोला? काय जगाला बायका हाता की नाही का तुलाच बायको हाय? जाऊ दे बापू, तू जाय बरं. माझा बीपी लो व्हायला, मला जरासं झोपू दे. नंतर मी जाईल बघल, मला जाऊ वाटलं तर मार्केटला जाऊन मी माझा चष्मा दुरुस्त करून घेऊन येते. मला कोणाची गरज नाही. वाटलं नव्हतं रे राहुल असा बैमान निघशील म्हणून. सोनम, जरासं जेवायला दे ना ग, काहीतरी भूक लागली. गोळ्या घ्यायच्यात मला बीपीच्या, डायबिटीजच्या. हातात दिलेत ना तुम्हाला देवानं? बनवून खा मग हातानं आपल्या स्वतःच्या. मी नाही बनवणार. अगं मथारा जीव आहे ग, चष्मा पण तुटलाय मला. काही दिसेना ग, किचन मध्ये मी काहीतरी करून खाल्लो असतो, भात बीत. अगं अर्धी कोरभर तरी भाकर दे ग, मी गोळ्या घेऊन आराम करतो. मला काही कळना गेले, सुचना गेले, घाम सुटायला नुसता माझ्या अंगाला. जसं बँकेमध्ये पैसे जपू जपू ठेवायला ना तुमच्या या हातानं, तेव्हा तुम्हाला दिसते का? अगं सोनम, तुझ्या ताटातली कोरभर पोळीच का देनास ग मला? मी काही बी घेतो, मिरचू बिरचू, लोणचं बिंचं, मिरची काही बी घेऊन खातो आणि गोळी घेतो ग. हात लावू नका तुम्ही या ताटाला. हे माझं जेवण आहे, मी माझ्या रूम मध्ये घेऊन चालले. तुम्ही तुमच्या हाताने बनवून खा. किचन मध्ये सगळं काही आहे. अरे माझ्या देवा, मला काहीच दिसना गेले की पीठ कुठं हाय, मीठ कुठं हाय, काय कुठं हाय, कसं बनवून खाऊ भाकर मी? असे दिवस कोणावरच येऊनही पटकन मरण द्यावं देवानं. लहानपणापासून यायला खाऊ घाला, स्वतः उपाशी राहा, सगळ्याचं ऐका, यायच्या चड्ड्या धुवा, यायचं सगळं करा. मोठं झालं की लेक सुना नातू कोणी कोणाचं नसते बाई. आपापल्या घरी गेलेलं बरं देवाच्या. नुसतं घाम सुटायलाय माझ्या अंगाला. एखादी वाकडी तिकडी भाकर करून तरी कशी खाऊ? भात करून खावावं म्हणलं तर सोनमनं चांगले तांदूळ लपून ठेवून दिले. जण कोकणाचे तांदूळ ठेवले तर मला खडे बिडे किडे आहेत त्याच्यामधले, मला दिसना काहीच. कशी बघू मी आता? खरंच बाई, नको ही देना. पटकन उचल रे देवा, नको मला हे बघायला. काय करू मी? अर्ध्या कुरवर तुकड्यासाठी राहून तरी जगून तरी काय करू? कोण बघायले मला? सगळ्याचे डोळे मायबापाच्या प्रॉपर्टीवर, जमिनीवर असतात, पण कोणाला हे दिसते का? मायबापानं अर्धा कोरभर कुटका खाऊन हे घर कसं उभारलं असेल ते. मी मानलं की सून तर माझ्या रक्ताची नाही, माझा लेक तर माझ्या रक्ताचा आहे ना. जाऊ दे, बघते शेजारच्या सुमन काकूकडून काही भेटेल का थोडंफार मला खायला. पण त्याला तरी कुठं दिसते? पण त्याची सून तरी चांगली आहे, करून कांडकुटका घालते तरी त्याला. लेकरं होईना गेले की लेकरं होईनात म्हणतात. असे लेकरं पैदा होऊन काय करावं? हे बघा, मी तुम्हाला आता सांगून ठेवायले खूप झालं हा तुमच्या आईचं. एक तर मथारी मरणाही गेली आणि 1 रुपया देना बी गेली खर्चायला. काही काम आहे तर. सोनम, हे कसं उलट सुलट बोलायलीस माझ्या आईबद्दल तू? ज्या घरामध्ये तू राहतेस ना, हे घर पण तिच्याच नावावर आहे. जेव्हा माझ्या पोरीचं ऍडमिशन आहे तेव्हा मला तुम्ही पैसे देण्या गेल्यानंतर काय तुमच्या घराला मी चाटू की काय? नुसतं घर घर घरच म्हणाले तर काही बी विषय निघला, काही बी भांडण निघलं की काही बी बोला चाली झाली की तुमच्या माबापानं घर बांधून ठेवले. मोठेपणा सांगू नका मला. हे काय वेगळं केलं नाही जगाच्या. घर 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 घरच म्हणाले तर फुकायचं की काय या घराला? आणि हो, तसं बघायला गेलं तर तुमच्या मायबापानं तरी काहीतरी कमवून ठेवले तुमच्यासाठी. तुम्ही काय कमवले आमच्यासाठी? सोनम, तू असं काऊन म्हणायली बरं? प्रयत्न तर मी करतच आहे ना. दिसायलेत तुमचे प्रयत्न मला. सोनम, सकाळपासून मला आई दिसना गेली बघ. तू बघितलंस का कुठे गेली ते? दुसरे काय काम धंदे नाहीत की काय मला? तुमच्या माईला बघायला काय लय तोंड चांगलं आहे का तुमच्या माईचं? कुठं गेली ते म्हण. जाऊन बसली असेल बाजूच्या सुमनबाईकडं, तिला सांगत सून कशी आहे, लेक कसं आहे ते. लाव्या करायला ते 1 नंबर आहे तुमची माय. अहो, घरातल्या गोष्टी इकडं तिकडं कोणाला पण सांगू नाही. कोणी इजवत नसते, आपल्याला शिजवावं लागते. झालं म्हातारीचे इतके दिवसापासून मी आता जेवण बी बंद केले, आता याचा नाश्ता बी बंद करते मी. सोनम, कोणाला विचारून आईचं जेवण बंद केलंस तू? आणि कोण आहेस तू नाश्ता बंद करणारी तिचा? कोण आहेस का कोण विचारायल्या? या घरची सून आहे मी, सून. सून म्हणे सून? तुला कर्तव्य माहित आहेत का सुनेचे? त्या माझ्या डायबिटीज पेशंटच्या आंधळ्या माईला उपाशी ठेवायलीस तू, आता म्हणालीस तिचा नाश्ता बी बंद करतो. तुमच्या माईला तर लाज वाटायला पाहिजे, लाज. आज तिच्या स्वतःच्याच नातीला शाळेत टाकायचं आहे तर पैसा अडकून बसला म्हणाली बँकेमध्ये. अरे, मोठी माणसं कशाला म्हणतात? लहानांना जेव्हा काही गोष्टींची गरज असते ना तेव्हा ते पूर्तता करतात. आणि कशाला असतात घरामध्ये मोठी माणसं? सोनम, मला सगळं समजतंय, मला कळायलंय, पण तुझ्यासारखं मी ताडातोड करायलो का बोलून शब्दांची?
असं केल्यानंतर संसार चालत नसते हो घरामध्ये. अहो तुमची आई आपल्याला आता कामाला पैसे देण्या गेली, पैसे जवळ ठेवून काय करणार आहे तुमची माय? मला इतका राग गेलाय तुमच्या माईचा, तोंडाकडे पण बघू वाटना गेले. सोनम, असा अन्याय अत्याचार करू नये. तुला पण आई आहे. माझ्या आईची तुम्ही काय बरोबरी करता? आणि तुमची माय पण माझ्या आईसारखी सून राहिली असती ना तुमच्या माईला, तर कधीच गायब झाली असती तुमची आई. कोणाचं काही जात नाही ग सोनम. जशी करणी असते तशी भरणी असते. आणि हो, तसं पण कर्म कुणाला चुकले नाहीत. उद्या तू पण कुणाची तरी सासू होशील. नक्कीच होईल मी कोणाची तरी सासू, पण तुमच्या आईसारखी नाही होणार. जेव्हा पैशांची गरज आहे तेव्हा तुमची माय पैसे लपू ठेवायली लेकीला द्यायला, तुमच्या बहिणीला द्यायला. कसा मला लाडेल, कशी मला किव येईल तुमच्या माईवर. सोनम, म्हाताऱ्या माणसाचं जास्त डोकं चालत नाही ग. तू तरी समजून घे ना. तू तर जवान आहेस ना, तुला सगळं समजते ना. सुशिक्षित आहेस तू सोनम. म्हाताऱ्या माणसाला कळत नाही म्हणा, बकळ पैसे लपू ठेवले तर लेकीला द्यायला. जाय म्हणा, जावईन लेक करते तू सारलं भरलं म्हातारपणामध्ये शेवटपर्यंत. आणि हो पिंकूचे पप्पा, मी तुम्हाला सांगून ठेवायले, माझ्याकडून कोणत्या पण अपेक्षा करायच्या नाही. तुम्हाला असं वाटत असेल तुमची माय मला 1 रुपया देणार, मी तिचं सगळं करू, तर तुम्ही हे विसरा पहिले. तुला बोलून फायदा नाही सोनम, पण तुझ्यावर पण एक ना एक दिवस हा येईल बघ. तुला पण आई आहे, तुझ्या आईला पण सून आहे, तुझ्या आईला पण लेक आहे. मी तुला आज बोलायलो, जसं तू करशील तसं तू भरशील बघ तू लवकरच. कोणाला माहिती असते नशिबाला पोरं असे मिळतील म्हणून, आणि त्यानंतर सून तर नशिबानच मिळते. अरे तुम्ही मला कोरभर कुटक्यासाठी तडपवलं र. गोळी घ्यायची होती, लोकांच्या घरोघर जाऊन मी जेवण मागलं र. काय फायदा आहे माझ्या या प्रॉपर्टीचा, जेव्हा मला तू टायमावर अर्धा कुटका दिला नाहीस र, जेव्हा पाहिजे होता तेव्हा. आलास का बापू तू? आई, असं काऊन बोलायली शे तू? अरे राहुल्या, एवढूसा होतास र तू, काय तुला जपलं र फुलासारखं मी. आई, अशी काऊन बोलायली शे तू आज मला? ये राहुल्या, बस माझ्या जवळ येऊन बस. आई, काय झालंय तुला? काऊन अशी बोलायलीस तू आज? मर्दाना तर माणूस खरंच बोलते की रे बापू. असं म्हणू नको आई. चल, तुला दवाखान्यात घेऊन जातो मी. काय दुखायलंय तुझं मला सांग. बस कर पोरा, बस कर, रडू नको र. टाइम सगळ्यांचाच येते, आज माझा आलाय, उद्या तुमचा येईल. मी काय घेऊन जाणार होते? कोरभर कुटका. राहू, लक्षात ठेव, कोरभर कुटक्यासाठी तरसवलं र तू, तुझ्या बायकोनं मला. बापू राहा तुम्ही चांगलं, माझं काही नाही आता. अरे पोरा, 4 दिवस कुत्र जर घरासमोर बसून राहिलं, शिळा का होईना कुटका टाकतो र आपण त्याला. आई, आणि तुम्ही माझी अवस्था अशी केली की मी भाकर न खाता गोळ्या तशाच घेत राहिले र. इथं बस, तुला सांगते मी तुझ्या लहानपणच्या आठवणी. जाय बरं, अगोदर छकुलीला फोन कर, तिला ये म्हणावं, आईची तब्येत लय खराब झाली म्हण बरं. जाऊ दे ना ये आई, तुला मला कोण बघणी गेल्यानंतर. अरे मी राहिले होते तरी तुम्ही मला कुठं राहू दिलं र. अरे ही सगळी प्रॉपर्टी, बँकेतले पैसे, शेत, हे बंगला कोणाचं होतं र राहुल्या? आई, मला आज लाज वाटायली खरं की मी तुझा मुलगा आहे. एक गोष्ट आहे मात्र, माझं म्हातारपण खूप खराब गेलेले का. त्या दिवशी मी किचन मध्ये गेले होते, सोनमला म्हणलं माझी डायबिटीजची मला गोळी घ्यायची ग, बीपीची पण गोळी घ्यायची, अर्धा कोरभर कुटका असेल तर दे ग मला, जास्त काही नको. तर काय माहिती बाई तिला काय राग आला होता की मी पैसे दे नाही गेलो म्हणून. पण तिला कळाव ना हे सगळं कोणाचं हाय, सोनाचं लेकाचं नातीचंच आहे ना, लेक मी काय नेणार आहे. अरे जेव्हा मी चांगली होतो, वाचलो होतो, तेव्हा तर तुम्ही मला खाऊ पिऊ घालून वाचू दिलं नाही. आता मरतानी काय वाचवायलाच राहुल्या? आई काय झालंय आई? दीदी बघ ना, ये आई खूप वेळची काही काही बोलायली, मला खूप रडू यायले. बघीला समजावून सांग बरं. दादा तू मुलगा व्हायचा लायकीचा नाहीस बघ. आई मला सगळं सांगत गेली, आणि ती तुझी बायको. मीच खूप दिवसापासून यावं यावं म्हणत होते, पण मलाच यायला जमलं नाही. आई, ए आई, काऊन पागल सारख्या गोष्टी करायलीस तू? मला असं परक करून जाऊ नको बरं तू. छकुली बाळ, इथं बस माझ्याजवळ. आई तू असं येड्यासारखं काही पण बोलू नको बघ, मला असं वेगळं व्हायलंय. आई, म पासूनच माय असते आणि म पासूनच माहेर असते. असं मला परक सोडून नको जाऊ तू, काही पण कशी बोलायलीस तू. हे बघ आई, मी तुझी शपथ घेऊन सांगते बघ, तुला काही जरी झालं ना ते या घरामध्ये मी मेल्यानंतर पण येणार नाही. आई, ओ आई,
सोनम, तू मला आई म्हणलीस? आई, आज तुमच्या ह्या परिस्थितीची गुन्हेगार मी आहे. सोनम, जाऊ दे, स्वतःला दोष नको देऊ. जे नशिबामध्ये लिहिले ते तर घडणारच की ग. नाही आई, मी विसरले होते. तुम्ही या घराचा पाया आहात आणि जेव्हा पायाच राहत नाही तेव्हा घर उभं राहू शकत नाही. मी खूप लालची बनले होते आई, मला काहीच कळत नव्हतं. पण मला आज समजलं, आज किती जरी पैसा लावला तरी गेलेल्या कोणत्याही गोष्टी वापस येत नसतात. तुम्ही मला किती म्हणले आई, मला डायबिटीस आहे ग सोनं, माझा बीपी लो झालाय, कोरभर तरी कुटका दे मला खायला. नको ग माय तुझा कुटका, तुम्ही सुखाचे राहा महे पाखर. आई चल बरं, तू इथं राहू नको, माझ्या घरी चल. तुझा जावई तुझ्या लेकासारखा आहे आई. मी किती म्हणले ग सोनम, तुला पण राहुलला पण. मला दिसना गेलंय र, चष्मा दुरुस्त करून घेऊन या, मी पैसे देते. आई खरंच मी चुकले, प्लीज मला माफ करशाल तुम्ही तुमची मुलगी समजून? अगं देवाकडे जाणारा माणूस कशाला श्राप देईल ग? तुम्ही ते सगळे माझे लेकरं व्हा. पिंकू कुठं गेली, दिसना गेली की मला. लेकरासोबत पिंकू खेळायला गेली आई. खरंच बरं, मी हे का विसरले होते आई? जेव्हा माझ्या आईला त्रास होतो तर मला का त्रास होतो? तसाच पिंकूच्या पप्पाला पण त्रास खूप व्हायचा जेव्हा मी तुमच्यासोबत अशी वागायचे. खरंच आई, मी हे पण विसरले होते की आज मी कोणाची तरी सून आहे, तेव्हा उद्या मी कोणाची तरी सासू बनणार आहे ते. आणि जेव्हा माझ्यासोबत माझी सून अशी करेल तेव्हा मला काय वाटेल, तेव्हा मला तुम्ही आठवणार का आई? तरीही मी तुला बोलायचो ना सोनम, आईची तब्येत चांगली राहत नाही ग, माझ्या आईला डायबिटीस आहे. तू खाण्यापिण्याबद्दल असं करू नको ग. कोरभर अर्धी कुटका खाते माझी माय, झोपून राहते की ग, काम पण करू लागते की तुला थोडे का होईना. माझ्या मुलांनो, मी घरातली मोठी आहे, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर माझा हात आहे. मी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. तुम्ही या दुःखाने कधीच जगू नका तुमच्या जीवनामध्ये. मी तुमची आई आहे. आई प्लीज असं बोलून तुम्ही आम्हाला पर्क करू नका. मी खरंच चुकले, मला खरंच माफ करा तुम्ही. मी नाही समजू शकले तुम्हाला. सोनम, मला नाही तर नाही ओळखलं ग तू. तुझी नंदन एकुलती एक आहे ग, चकोली खूप शांत आहे ग. तिला तरी तिचं माहेर राहू दे, तुझ्यामध्ये तिनं आता आईला बघल ग. आई, तुम्हाला करायचंच असलं असतं ना तुम्ही माझ्यासोबत भांडण करू शकल्या असत्या, पण तुम्हाला मी भाकर दिली नाही तेव्हा तुम्ही मला काहीच का नाही बोलल्या बरं आई? अगं सोनं, माझ्या ताकद नव्हती ग तुला काही बोलायची. मला घाम सुटू लागला, चक्कर येऊ लागली, पाय थरथर कापू लागले ग माझे. सोनं, समजू नाही शकलीस ग तू भोळ्या सासूला. आई काय माहिती, मात्र मला खूप त्रास होत आहे. मी खूप चुकीची वागले, मला माझी चूक समजली आई. आई एकदा मातीमध्ये गेल्यानंतर परत येत नसते, ती माझी असो का कुणाची पण असो. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आजकालच्या मुलींना मी फक्त एवढं सांगू इच्छिते, सासू पण आईचं दुसरं रूप असते. आपण आपल्या आईसोबत जसं वागतो ना प्रेमाने, माय ममतेने, तसंच आपण सासूसोबत पण वागावं. मित्रांनो, तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा याबद्दल की कोणती कोणती सून सासूसोबत आतापर्यंत अशी वागलेली आहे ते, पण नंतर तिला या गोष्टीचा पश्चाताप झाला. प्लीज आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच कळवा.